पावसाळी अधिवेशनात 19 ते 57 कोटींची पुरवणी मागणी म्हणजे 57,509.71 लाख कोटींची पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आल्या आहे। त्यापैकी 19,183 कोटींची अनिवार्य व 34,000 कोटींची कार्यक्रमांतर्गत व इथे 3,764 कोटींची रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत। तर बच्चू कडूंनी ते आपल्यासाठी आंदोलन पुकारले होते व त्यामध्ये सांगण्यात आले होते की पैशांमध्ये वाढ होण्याचे महत्त्वाचं आहे। तरी ते किती कोटींचे आपल्या संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर जे निराधार योजना आहेत त्यांना मिळाले आहेत यामध्ये सांगण्यात आले आहेत व इथे 57,509 कोटींची स्थूल पुरवणी मागण्या असतील तरी त्या प्रत्यक्ष निव्वळ भार हा 40,764 कोटी एवढा असणार आहे। या पुरवणी मागण्यामध्ये महत्त्वाच्या व मोठ्या पुरवणी मागणी पुढीलप्रमाणे असणार आहे। तर 15व्या वित्त आयोगाच्या शिफारीनुसार अनुदाने असणार आहे, ज्यामध्ये इथे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता किती रक्कम आहे कोटींमध्ये 11,042 कोटी। मुद्रक शुल्क अधिभार परतावा म्हणजेच मेट्रो प्रकल्प महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषदेसाठी आहे 3,228। मुंबई मेट्रो प्रकल्प वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी बांधकामासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याची दुय्यमी कर्जाची रक्कम 2,240 कोटी रुपये असणार आहे। त्यानंतर NCDC म्हणजेच राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासन मार्फत सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भाग भांडवलासाठी मार्जिन मनी लोन असणार आहे। केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवलीसाठी खर्चासाठी 50 वर्षासाठी बिनव्याजी विशेष सहाय्य हे 2,150 कोटी असणार आहे। विविध महामंडळाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे व पूर्ण सिंचन प्रकल्पाच्या वितरण प्रणालीमध्ये सुधार करण्यासाठी कामासाठी नबार्डकडून जे कर्ज असणार आहे। त्यानंतर इथे जिल्हा व इतर मार्ग म्हणजेच रस्ते व पूल योजनाकरिता अतिरिक्त नियुक्त 2,000 कोटी आहे। श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकांसाठी इथे 2,000 कोटींचे इथे मदत आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1,600 कोटींचा निधी आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी 1,500 कोटी रकमेचे इथे मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजनेकरता सर्वसाधारण घटकांसाठी 1,500 कोटी असणार आहे। त्यानंतर इथे इतर मागास विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिक